higher plants. To discuss next two articles. First one is structure of anatropous ovule, and second article development of female gametophyte. दोन्ही आर्टिकलच्या ब्लॅकबोर्ड वरती आपण डायग्राम्स काढलेले आहेत. या डायग्रामच्या सहाय्याने आपण दोन्ही आर्टिकल्स व्यवस्थित समजून घेऊया. सो लिसन केअरफुली. फर्स्ट अबाउट स्ट्रक्चर ऑफ anatropous ovule. This is the rough diagrammatic representation of structure of anatropous ovule. ही त्याची आकृती आहे. त्याची नाव अगोदर व्यवस्थित समजून घेऊया. This part is called as a placenta. This tube-like structure is called as a funicle. Here, this outer portion is called as a outer integument. This inner layer is called as a inner integument. And here, this portion is called as a hilum. The next, these cells, this one and this one, is called as a synergids. ह्या ज्या दोन कडेच्या लॅटरल ही आणि ही याला आपण सिनर्जिड्स असं म्हणतो. अँड मिडल मधली पेशी जी आहे त्याला आपण एग असं म्हणतो. अँड दिस इज द सेकंडरी न्यूक्लियस. This total oval structure is called as a embryo sac, and upper these three cells is called as a antipodal, and this is the chalaja, and here this portion is called as a nucellus, and this opening is called as a micropyle. या ठिकाणी आपण डायग्राम आणि त्याची नावं ही व्यवस्थित समजून घेतली. याच पद्धतीने पुन्हा हे स्ट्रक्चर थोडक्यामध्ये व्यवस्थित समजून घेऊया. लिसन केअरफुली. वी नो व्हेरी वेल इन एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म मीन्स फ्लॉवरिंग प्लांट. ज्या ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण एंजिओस्पर्म असं म्हणतो. The type of ovule is mostly anatropous ovule. फुले येणाऱ्या वनस्पतींच्या मध्ये ओव्ह्यूलचा प्रकार शक्यतो कोणता असतो? anatropous. Then question arises, what is mean by anatropous ovule? हे व्यवस्थित समजून घेताना व्यवस्थित एक उदाहरण समजून घेऊया. Suppose this is ओव्हरी. ही ओव्हरी आहे तर ही अशी पोझिशन ओव्हरीची आहे असं गृहीत धरा. दिस इज मायक्रोपाईल. हे छिद्र आहे मायक्रोपाईल. हीच कंडिशन जेव्हा उलटी होईल, हे मायक्रोपाईल खालच्या दिशेने असेल, या पद्धतीचा जर ओव्ह्यूल असेल असा उलटा, त्या कंडिशनला आपण अनाट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतो. इथं पहा डायग्राम. चलाजा एंड वरती दाखवलेला आहे, मायक्रोपाईल खाली दाखवलेला आहे. म्हणजे असं पोझिशन असण्याऐवजी ती अशी आहे आणि म्हणून त्याला आपण अनाट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणतो. हियर दिस ओव्ह्यूल इज ऍक्च्युअली डेव्हलप इनटू ओव्हरी. ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण तसं ओव्हरी असं म्हणतो आणि त्याच्या आतमध्ये इथं ओव्ह्यूल डेव्हलप होत असतो. दिस ओव्ह्यूल अटॅच हियर टू प्लासेंटा. या प्लासेंटाला अटॅच आहे, बट विथ द हेल्प ऑफ स्टॉक. ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे की ज्याला आपण स्टॉक असं म्हणतोय. ह्या स्टॉकच्या सहाय्यानं ओव्ह्यूल ह्या प्लासेंटाला अटॅच असलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून मी वाक्य काय वापरलं? ओव्ह्यूल अटॅच
attached to placenta with the help of stalk called as a funicle. Here, this funicle attached to this part, total part. This connection is called as a hilum. त्या कनेक्शनला आपण hilum असं म्हणतो. And here, this ovule is or embryo sac is surrounded by outermost two layers or coatings. बाहेरच्या बाजूला अशी दोन लेयर्स आहेत. Upper layer is called as a outer integuments. This outer and this inner आतला जो आहे त्याला काय म्हणलं जाणार? Inner integuments. Then this portion is called as a nucellus. या पोर्शनला आपण nucellus असं म्हणतो. The tip region or apex of this nucellus. nucellus पुढचा भाग म्हणजे हा. The apex of nucellus there is a narrow opening. एक निमुळत छोटस छिद्र आहे. दिसावं समजावं कळावं म्हणून आपण मोठं काढलेलं आहे. पण एक नॅरो स्लिट लाईक ओपनिंग असतं. त्या ओपनिंगला आपण काय म्हणतोय? मायक्रोपाइल. And then actually this is embryo sac. ही जी ओव्हल दिसतंय याला आपण embryo sac असं म्हणतो. This embryo sac consists at central position, बरोबर मध्यभागी there is a secondary nucleus. And here at micropylar end, म्हणजे इथं मायक्रोपाइल आहे, या बाजूला म्हणजे मायक्रोपाइलर एंड असं म्हटलं जातं. There are 3 cells. 2 are lateral, कडेला असतात, called as a synergids. And middle cell is called as a haploid. एक ती एक असतं, हॅप्लॉइड असतं. At the chalazial end, चलाजलच्या एंडला इथं पुन्हा there are also 3 cells called as a antipodals or antipodal cells. And the base of ovule, हा जो बेस असतो तो असा झालेला आहे. या बेसला आपण काय म्हणतोय? चलाजा. या पद्धतीनं हे स्ट्रक्चर अनाट्रोपस ओव्ह्यूलचं असेल. या आकृतीच्या सहाय्यानं आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो. द नेक्स्ट डेफिनेशन, मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस मीन्स formation of haploid megaspore from diploid megaspore mother cell is called as a megasporogenesis. याचा अर्थ काय? ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे. याचं मियोसिस होतं म्हणजे रिडक्शन होईल. त्याचं पेशीचं विभाजन होईल आणि त्याच्यापासून हॅप्लॉइड सिंगल एन असा एक मेगास्पोर तयार होईल. या प्रोसेसला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. हीच प्रक्रिया इन डिटेल इथं या डायग्रामच्या सहाय्याने आपण समजून घ्यायची आहे. सो लिसन केअरफुली. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. इथं जी टॉयसेन म्हणजे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल जी दाखवलेली आहे तीच मी या ठिकाणी घेतलेली आहे. टॉयसेन म्हणजे डिप्लॉइड, मेगास्पोर मदर सेल तीही असेल. इट अंडरगोज मियोसिस. त्याची रिडक्शन होईल. रिडक्शन झाल्यामुळं इट डिवाइड्स इनटू
4 सेल्स, त्याच्या 4 पेशी तयार होतील. पण त्या 4 पेशी तयार होत असताना कशा होतील? पॅरेंट सेल मध्ये ट्रायसेल न्यूक्लियस आहे. मियोसिस म्हणजे रिडक्शन झाल्यामुळं प्रत्येक पेशीमध्ये हॅप्लॉइड सिंगल एनच असेल. आणि इथं किती पेशी झालेल्या आहेत? 4. फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. These cells arranged in a linear manner. एका सरळ रेषेत दोरखंडासारख्या 4 पेशी तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4. Here out of these 4 cells, first 3 cells degenerate naturally. आपोआप नाहीशा होतील. Only one cell survive or becomes functional. एकच पेशी फक्त फंक्शनल असेल. इथं या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा 1 2 3 डिजनरेट सेल्स. ह्या वरच्या ह्या 3 नाहीशा झाल्या, डिजनरेट झाल्या, अनफंक्शनल झाल्या. एकच फंक्शनल फक्त राहिलेले आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ती कशी आहे? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड मेगास्पोर सेल. It develops into mature megaspore. मॅच्युअर सेल मध्ये त्याचं डेव्हलपमेंट होईल. बिकॉज ऑफ हिअर ग्रोथ टेक्स प्लेस and it is nourished by nucellus. हा जो इथं पोर्शन दाखवलाय न्यूसेलस, याच्या द्वारा त्याचं नरिशमेंट होतं, पालन पोषण होतं, एनर्जी दिली जाते आणि म्हणून ह्या हॅप्लॉइड सेलचं व्यवस्थित अशी डेव्हलपमेंट होते, वाढ आणि विकास होतो. हिअर दिस इज ऍक्च्युअली फंक्शनल सेल. खऱ्या अर्थानं ही फंक्शनल सेल असेल. which undergo 3 times meiosis. Sorry, it undergo 3 times mitosis. मायटोसिस होतं कारण इथं डिप्लॉइड आहे, त्याचा हॅप्लॉइड व्हायचा असतो म्हणून मियोसिस होतं. इथं ऑलरेडी हॅप्लॉइड आहे आणि म्हणून इथून पुढे जी काय सेल डिव्हिजन होते, पेशींचं विभाजन होईल, न्यूक्लियसचं विभाजन होईल, ते सर्व कोणत्या प्रोसेस मध्ये होईल? मायटोसिस. म्हणजे डुप्लिकेशन, सेम लाईक पॅरेंट. हा हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे म्हणजे इथून पुढे सगळेच हॅप्लॉइड न्यूक्लियस असतील आणि म्हणून किती वेळा? 3 वेळा मायटोसिस होतं. फर्स्ट मायटोसिस, सेकंड मायटोसिस, थर्ड मायटोसिस. हे होत असताना न्यूक्लियस डिवाइड अँड रिडिवाइड्स. फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन्स होत गेलेले आहेत. इथं एक न्यूक्लियस आहे, या एका न्यूक्लियसचे फर्स्ट मायटोसिस मुळे किती न्यूक्लियस झाले? 1 and 2, 2 न्यूक्लियस झाले. सेकंड मायटोसिस स्टेज मध्ये काय झालं? या 2 न्यूक्लियसचे याचे वरती इथं 2 झाले, याचे इथं खाली 2 झाले, म्हणजे टोटल 4 झाले. देन हिअर थर्ड मायटोसिस, हे जे वरती 2 न्यूक्लियस आहेत त्याचे पुन्हा वरच्या बाजूला 4 झाले, हा एक आणि ह्या 3. इथं हे जे 2 न्यूक्लियस आहेत त्याचे पुन्हा 4 झाले, हे 3 आणि हा एक. अशा पद्धतीनं 8 सेल्ड न्यूक्लियस या पद्धतीनं अरेंजमेंट झालेली आपल्याला दिसून येईल. देन हिअर लाईक दिस एम्ब्रियो सॅक डेव्हलप. या पद्धतीनं एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते. हिअर ऍक्च्युली दिस इज द एम्ब्रियो सॅक. मग या ठिकाणी पहा, these are the 3 cells. Out of these 3 cells, 2 are lateral
सिनर्जिड्स असं म्हणतो. अँड मिडल दिस कॉल्ड एज अ एग, मधल्या पेशीला एग म्हणतो. इट इज ऑल्सो हॅप्लॉइड इन नेचर. Then here these three cell is called as a antipodals. त्याला आपण अँटीपोडल्स असं म्हणतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं जे दोन येतात ते दोन कसे आले, या वरच्या दोन न्यूक्लियसचे 4 न्यूक्लियस झाले, त्यातले 3 इथं गेले, 1 इथं आला. या खालच्या दोन न्यूक्लियसचे 4 झाले, त्यातले 3 इथं गेले, इथं 1 आला. या पद्धतीनं इथं 2 कोण असतील, पोलार न्यूक्लियाय. लास्टली these two polar nuclei fuse to form a diploid secondary nucleus. शेवटी हे दोघं सुद्धा एकत्रित येतात आणि एकच डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो. आणि ह्या अँटीपोडल जशाचे तशा, ह्या सिनर्जिड्स आणि एक सेल जशीच्या तशी असेल, फक्त हे दोघं एकत्रित येऊन एकच सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो. अशी ही मॅच्युअर एम्ब्रियो सॅक तयार होते. आणि ह्याच्यामध्ये अरेंजमेंट अशा पद्धतीनं होते. म्हणजे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल अशा पद्धतीनं डेव्हलप होत असतो. जेव्हा अशा पद्धतीची एम्ब्रियो सॅक डेव्हलप होईल, त्यानंतर पोलन ग्रेनचं पॉलिनेशन होऊन जर पोलन ग्रेन इथं आला आणि तिथून पोलन ट्यूब तयार झाली आणि मेल गॅमेट सोडला, तर फर्टिलायझेशन होतं. म्हणजे पुढचं जे फर्टिलायझेशन प्रक्रिया आहे ती केव्हा होईल, जेव्हा मेल गॅमेटोफाइट पूर्णपणे मॅच्युअर होईल, फिमेल गॅमेटोफाइट पूर्णपणे मॅच्युअर होईल, त्यानंतरच पुढची स्टेप असेल फर्टिलायझेशन. या पद्धतीचे हे 2 आर्टिकल्स आज आता आपण पाहिली. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस आर्टिकल.